नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2026 या विषयाकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजे सामाजिक शास्त्र। तर सामाजिक शास्त्र या विषयावर आतापर्यंत टीईटी परीक्षेमध्ये जे काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते असे महत्त्वपूर्ण आयएमपी प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रो। आणि विशेष म्हणजे हे सर्व प्रश्न आपल्या स्टेट बोर्ड पुस्तकावरती आधारित असणार आहेत, म्हणजेच ज्याचा संदर्भ आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये आढळतो आणि असे प्रश्न जे टीईटी परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते असे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, आजचं हे सेशन खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। तसेच जर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे। ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रो, आजच्या या सेशन मधील आपला पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, खालीलपैकी कोणता किल्ला हा कानद खोऱ्यात येतो? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, कोणता किल्ला म्हटलेला आहे जो कानद खोऱ्यामध्ये येतो। आता विद्यार्थी मित्रो, कानद खोऱ्या संदर्भात आणि किल्ल्या संदर्भात आपल्याला यापूर्वी देखील परीक्षेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने 2 ते 3 प्रश्न विचारण्यात आले होते, ते देखील तुम्हाला सांगतो। बघा तत्पूर्वी या प्रश्नाचं आपण उत्तर बघूया। कोणता किल्ला आहे जो कानद खोऱ्यामध्ये येतो? प्रतापगड, तोरणा, सिंहगड की पुरंदर? ओके, तर कानद खोऱ्यामध्ये येणारा किल्ला विद्यार्थी मित्रो या ठिकाणी तोरणा, ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा आता या ठिकाणी कानद खोऱ्याबाबतीचे आहे, मात्र या ठिकाणी असा प्रश्न आला होता विद्यार्थी मित्र बघा की तोरणा किल्ला हा पुण्याच्या कोणत्या दिशेला येतो? ओके, तोरणा किल्ला हा पुण्याच्या कोणत्या दिशेला येतो? मग हा जो विद्यार्थी मित्र आहे, पुणे जिल्हा जो आहे पुण्याच्या नैऋत्य दिशेला येतो। ओके, तोरणा किल्ला पुण्याच्या कोणत्या दिशेला येतो? तर नैऋत्य दिशेला हा किल्ला आहे। ओके, कुठे आहे? कानद खोऱ्यामध्ये नैऋत्य दिशेला हा किल्ला आहे। तर आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र याचा पाठ्यपुस्तकातील संदर्भ आपण समजून घेऊया। बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी इयत्ता 5वीचं हे जे पुस्तक आहे यामध्ये या संदर्भात आपल्याला संदर्भ दिसून येतो। ओके, पहा आता या ठिकाणी हे संदर्भ आपण अभ्यासत आहोत। बघा कशा पद्धतीने आहे यामध्ये, बघा तोरणगड। ओके, तोरणगड। आता विद्यार्थी मित्र, तोरणगड हा पुणे, सुपे, चाकण, इंदापूर या परगण्याची जी आहे जहागिरी आहे ही छत्रपती शिवाजी राजांकडे होती। ओके, बघा कोणकोणत्या जिल्ह्याची? पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर या परगण्याची जहागिरी जी आहे ती शिवरायांकडे होती। यानंतर विद्यार्थी मित्र बघा, मग यामध्ये आपल्याला इथे दिलेला आहे, पहा या ठिकाणी आपला संदर्भ काय आहे, आपल्या संदर्भ आपल्याला जे प्रश्न आहे ते समजून घेऊया। पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र यांनी काय किल्ला जो हस्तगताने ठरवलं होतं यामध्ये बघा तोरणा किल्ला जो आहे हा शिवरायांच्या डोळ्यापुढे होता। हा कुठे तर पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटर अंतरावर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे। ओके, बघा पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटर अंतरावर कानद खोऱ्यामध्ये हा जो आहे हा किल्ला आहे आणि हा डोंगरी किल्ला हा फार भक्कम आणि मोठा बाका असा हा किल्ला होता विद्यार्थी मित्र। आणि यामध्ये अजून महत्त्वपूर्ण जर बघितलं आपण तर या किल्ल्यामध्ये आपल्याला काही संदर्भ बघायचा होता, त्यावरती आपल्याला अजून प्रश्न मिळतो। या ठिकाणी या किल्ल्यावरती 2 भक्कम माच्या होत्या। या किल्ल्यावरती 2 भक्कम माच्या होत्या, एक म्हणजे झुंजार माची आणि दुसरी म्हणजे बुधला माची। या 2 माच्या देखील या ठिकाणी होत्या। ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? बघा विद्यार्थी मित्र, या टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये जे आहे ते विचारले जात असतात। ओके, आणि आपण या टाईपने जे या ठिकाणी कव्हर करत आहोत। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, नागरी संस्कृती। ओके, बघा हडप्पा जी आहे ही नागरी हडप्पा संस्कृतीच्या रासानंतर काय झाले? बघा हडप्पा संस्कृती जी आहे याच्या रासानंतर काय झाले? तर बघा नवीन शहरे निर्माण झाली, लोकांना स्थलांतर त्या ठिकाणी करावं लागलं। त्यानंतर बघा ऑप्शन्स पहा, या ठिकाणी व्यापार पूर्णपणे थांबला आणि नवीन तंत्रज्ञानाचा विकास झाला। आता या पर्यायापैकी बघा विद्यार्थी मित्र सगळ्यात महत्त्वपूर्ण कोणतं ऑप्शन या ठिकाणी लागू होणार? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र काय, तर लोकांना स्थलांतर करावे लागले। ओके, काय झालं? या ठिकाणी जो रास झाला हडप्पा संस्कृतीचा, या हडप्पा संस्कृतीच्या रासानंतर लोकांना त्या ठिकाणी स्थलांतर हे करावं लागलं। आता बघा या ठिकाणी का करावं लागलं हे देखील आपण समजून घेऊया। पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी हडप्पा जी आहे या ठिकाणी रासाची कारणे आपल्याला दिली आहेत। ओके, रासाची कारणे जी आहे ती आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे। मग या कारणामध्ये बघा या ठिकाणी कोणकोणती कारणे होते? रास का झाला या ठिकाणी? ओके, हडप्पा संस्कृतीचा रास का झाला याची कारणे कोणती होती? एक म्हणजे सतत पुन्हा पुन्हा येणारे महापूर। ओके, पुन्हा पुन्हा येणारे महापूर, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, बाहेरून जे काही टोळी यायचे त्यांची आक्रमणे असायची, व्यापारातील घट आणि यासारख्या गोष्टी या हडप्पा संस्कृतीचा रास होण्याला कारणीभूत होत्या। या सर्व ज्या घटना होत्या या हडप्पा संस्कृतीच्या रासाला कारणीभूत होत्या। त्याचबरोबर पर्जन्यमान कमी होणे आणि नद्यांची पातळी कोरडी पडणे, भूकंप, समुद्र पातळीतील बदल यासारख्या कारणामुळे काही स्थळे जी आहे ती उजाड झाली आणि याच कारणामुळे काय हडप्पा संस्कृतीचा रास झाला आणि या कारणामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले। काय केलं? मोठ्या प्रमाणावर लोकांनी त्या ठिकाणी स्थलांतर केले आणि हडप्पा संस्कृतीमध्ये शहरांचा त्या ठिकाणी रास झाला। ओके, क्लिअर आहे सर्वांना?
बघा विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने जे आहे आपण सविस्तर स्पष्टीकरण या ठिकाणी प्रश्नाचं बघत आहोत. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्रो पुढील प्रश्न घेऊया. पहा या ठिकाणी पुन्हा देखील स्पष्टीकरण आहे. यामध्ये सततचे हवामान होणारे बदल, नद्यांचे कोरडे पडणे, उदाहरणार्थ सरस्वती नदी जी आहे ती पूर्णतः कोरडी पडली होती आणि सततच्या दुष्काळामुळे हडप्पा खोऱ्यातील मूळ लोकसंख्येला पाणी आणि अन्नाच्या शोधात जे आहे या ठिकाणी गुजरात, हरियाणा आणि पूर्व व दक्षिण प्रदेशांकडे त्या ठिकाणी स्थलांतर करावे लागले होते. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती कोणत्या दोन धातूची हत्यारे वापरत होती? बघा, भारतातील जी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती होती ती कोणत्या दोन प्रकारची हत्यारे त्या ठिकाणी वापरत होती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा, लोखंड आणि तांबे, तांबे आणि दगड, सोने आणि तांबे आणि लोखंड आणि दगड. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा, तांबे आणि दगड या दोन प्रकारची हत्यारे त्या ठिकाणी वापरल्या जायची. ओके, तांबे आणि दगड, ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती तांबे आणि दगड या दोन धातू साधनांची काय हत्यारे वापरत होती. या संस्कृतीमध्ये तांबे वितळून हत्यारे आणि भांडी घासण्याचे तंत्रज्ञान हे विकसित झाले आणि काही अवजारे ही हत्यारण्यासाठी अजूनही जी आहे दगडाचा वापर केला जातो. ओके, तर काही अवजारे हत्यारण्यासाठी अजूनही दगडांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. ओके, चलो यानंतर बघा पुढचा प्रश्न काय, उत्तर हडप्पा संस्कृतीमधील, बघा हडप्पा संस्कृती जी उत्तर हडप्पा संस्कृती होती तर या उत्तर हडप्पा संस्कृतीमधील जे आहे दफन स्थळातील अस्थिकुंभ. ओके, दफन स्थळ जे होते ज्या ठिकाणी मृतदेह गाडल्या जायचे, दफन केले जायचे, तर त्या दफन स्थळावरील जे अस्थिकुंभ ठेवला जायचा त्या ठिकाणी जे मातीचं एक मडकं ठेवलं जायचं अस्थिकुंभ. ओके, तर या अस्थिकुंभावर कोणती प्रतीके आढळतात? ओके, त्यावरती कोणकोणती प्रतीके आढळतात असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, फुले आणि दगड, चंद्र, सूर्य, मासे, तलवार आणि ढाल, तसेच घर आणि रथ. तर विद्यार्थी मित्र कोणकोणती प्रतीके आढळतात? यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण म्हणलं तर विद्यार्थी मित्र चंद्र, सूर्य, मासे ही प्रतीके त्या ठिकाणी आढळून येतात. ओके, यानंतर अजून जर म्हटलं तर मोराचं चिन्ह देखील होतं. ओके, मोर देखील त्या ठिकाणी आढळून यायचा. ओके, पहा विद्यार्थी मित्र या टाईपचा आहे. यामध्ये बघा कोणकोणते आहेत. यामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीतील विशेषतः सिमेंट्री एज संस्कृती म्हणतो याला, दफन स्थळांच्या अस्थिकुंभावर चंद्र, सूर्य, मासे यासारखी प्रतीके होतीच, तसेच मोर, तारे आणि झाडे यांची देखील चित्रे आढळतात. ओके, मोर, तारे, झाडे यांची देखील चित्रे त्या ठिकाणी आढळून यायची आणि या प्रतीकाचा संबंध मृत्यूनंतरच्या जीवनाशी आणि विश्वासाशी होता. ओके, मृत्यूनंतर जे जीवन आहे जो विश्वास आहे त्याशी संबंध याचा होता. ओके, बघा मग वर्तुळाकार क्रॉस असेल, वर्तुळाकार असतील झाडाचे चिन्ह, सरळ उभ्या रेषा, अर्धचंद्र, त्रिशूलाकार चिन्ह, माशाचे चिन्ह, लहरी रेषा, क्रॉस चिन्ह जे झालं. ओके, त्यामध्ये बघा क्रॉस चिन्ह, त्यानंतर झाड, हे सर्व जे विद्यार्थी मित्र यात सर्व त्या ठिकाणी असायचं. ओके, जाळीदार चिन्ह या टाईपचे मार्ग या ठिकाणी काय माठावर त्या ठिकाणी चिन्ह असायचे. ओके, अस्थिकुंभावर. चला, क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न? ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, पर्वतांची निर्मिती कोणत्या हालचालीशी संबंधित आहे? बघा, पर्वताची निर्मिती जी आहे ती कोणत्या हालचालीशी संबंधित आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी शीघ्र हालचाली, मंद हालचाली, भूकंप की ज्वालामुखी. आता पर्वत निर्मिती होताना जमिनीच्या भूभागामध्ये ओके भूगर्भामध्ये काय तर या ठिकाणी मंद हालचाली त्या ठिकाणी होत असतात, त्यातूनच पर्वताची निर्मिती होते. मग पहा या ठिकाणी मंद हालचाली, ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता पर्वताचे जे काही प्रकार पडतात ओके, या हालचालीमुळे वेगवेगळ्या पद्धतीचे पर्वताचे गट तयार होतात. मग कोणता गट कशामुळे होतो हे आपण समजून घेऊ विद्यार्थी मित्र. बघा, पर्वताची निर्मिती ही प्रामुख्याने भूकवचाच्या ओके टेक्सॉनिक जी आहे या ठिकाणी हालचाली आणि भूमंद हालचालीशी संबंधित आहे. कशाच्या आहे? भूमंद हालचालीशी संबंधित आहे. आता यामध्ये मुख्यत्वे खालील हालचालीचा समावेश होतो. एक म्हणजे वलित घडी पर्वत. ओके, बघा या ठिकाणी घडीचे पर्वत बनतात. ओके, ज्यापासून काय हिमालयाची निर्मिती झाली आहे, यापासून काय हिमालयाची निर्मिती झाली आहे विद्यार्थी मित्र. बघा या ठिकाणी दोन भूपट्ट ओके काय म्हणजे या ठिकाणी दोन भूपट्ट म्हणजे टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांच्या दिशेने आल्यामुळे किंवा आदळण्यामुळे त्यांच्यातील गाळाच्या खडकांचा प्रचंड दाब पडून वळ्या निर्माण होतात. ओके, फोर्स त्या ठिकाणी निर्माण होतात. बघा या ठिकाणी हे दोन भूखंड एकमेकांनी मिक्स झाले, अशा या वळ्या निर्माण झाल्या. ओके, ह्या हिमालय या ठिकाणी आपल्याला दिसतो वळ्या निर्माण झाल्यासारखा दिसतो. तर यालाच काय म्हणतात, याला जो आहे या ठिकाणी घडीचे किंवा वलित पर्वत असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा हिमालय झालं, आल्प्स पर्वत झाला, अँडीज पर्वत हे याची उदाहरणे आहेत. ओके, चला यानंतर बघा विभंग गट पर्वत. ओके, म्हणजे त्याला आपण ठोकळ्याचे म्हणतो. बघा या ठिकाणी ठोकळा दिसतो जसं आपलं सह्याद्री. ओके, सह्याद्री पर्वत जो आहे हा विभंगच आहे. ओके, बघा मग काय तर भूकवचाला ताण पडल्यामुळे किंवा अंतर्गत हालचालींमुळे खडकांना भेगा ओके पडतात आणि
या क्रियेत आजूबाजूचा भाग हा खाली खेचला जातो, जमिनीचा जो आजूबाजूचा भूभाग आहे हा खाली खेचला जातो आणि मधला भाग जो असतो तसाच राहून त्या ठिकाणी उंचवटा तयार होतो. बघा या ठिकाणी या टाईपचा काय उंचवटा जो आहे हा असा तयार होत असतो. ओके, याला काय म्हणतात विद्यार्थी मित्र? उदाहरणार्थ पहा, सह्याद्री घाट, सातपुडा पर्वतरांग यालाच काय म्हणतात? विभंग गट किंवा ठोकळ्याचे पर्वत म्हणून ओळखल्या जाते. आणि यानंतर पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे ज्वालामुखी पर्वत. आता ज्वालामुखी पर्वत या टाईपचे असतात, जसं की जपान मधील फुजियामा. ओके, बघा भूभागाच्या पोटातील मॅग्मा, ओके म्हणजेच काय, या ठिकाणी लावा बाहेर पडताना भूपृष्ठावर जमा होऊन त्याचे पर्वत तयार होतात. उदाहरणार्थ जपान मधील फुजियामा पर्वत. ओके, बघा या ठिकाणी भूगर्भामध्ये ज्या हालचाली होतात, या हालचालीहून हा जो लावा असतो हा या ठिकाणी बाहेर पडतो. ओके, या पद्धतीनं आणि असे पर्वत तयार होतात. विद्यार्थी मित्रांचं उदाहरण देखील दिलेलं आहे फुजियामा. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण सविस्तर या ठिकाणी डिटेल अनालिसिस प्रत्येक प्रश्नाचं घेत आहोत. जर व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आणि जर तुम्हाला या प्रश्नाची पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता या ठिकाणी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे विद्यार्थी मित्र, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक प्रोव्हाइड करून दिल्या जाईल. ओके, आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर यापूर्वी विद्यार्थी मित्र बघा, आपण आपल्या चॅनलवरती टीईटी 2026 संदर्भात खूप सारे व्हिडिओज आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला सामाजिक शास्त्र, मानसशास्त्र झालं, या ठिकाणी सर्व टाईपचे जे प्रश्न आहेत, या ठिकाणी आतापर्यंत ज्या काही प्रश्नपत्रिका झाल्या त्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याकरता तुम्ही करायचं काय आहे, युट्यूबवरती आपल्या चॅनलला सर्च करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला कोर्स देखील अवेलेबल करून देत आहे. या कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण टीईटी 2026चा अभ्यासक्रम त्या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी त्या ठिकाणी मोफत अपलोड करून देण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्र. यानंतर बघा पुढील प्रश्न, 204च्या सुनामी नंतर, ओके बघा 2004च्या, ओके 2004च्या सुनामी नंतर सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची उंची का वाढली? बघा 2004चा जो सुनामी आला होता त्यानंतर सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची उंची का वाढली? कारण काय? ज्वालामुखी उद्रेक, भूकवचातील ऊर्ध्वगामी हालचाल, वलीकरण की दाब निर्माणकारी कारणे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी मुख्य कारण काय तर भूकवचातील ऊर्ध्वगामी जी हालचाल आहे त्या हालचालीमुळे काय तर सुमात्रा किनाऱ्याच्या बेटाची जी आहे ती उंची वाढलेली आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा आता पृथ्वीच्या भूकवचाच्या अंतर्गत हालचाली, ओके अंतर्गत भागातील ज्या हालचाली झाल्या या हालचालीमुळे काही भाग हा वर उचलला जातो आणि काही भाग जो आहे हा खाली खेचतो. मग 2004 मध्ये सुमात्रा बेटाजवळ काय झालं, या झालेल्या अतिप्रचंड भूकंपामुळे म्हणजे मेगा थ्रस्ट अर्थक्वेक ज्याला आपण म्हणतो, यामध्ये इंडो ऑस्ट्रियन प्लेट आणि सुंद्रा प्लेट एकमेकावर आदळल्या गेल्या आणि या दाबामुळे सुमात्रा बेटाच्या किनाऱ्यावरील भूकवचाच्या भागात ज्या ऊर्ध्वगामी ज्या वरच्या दिशेने झाली आणि ज्यामुळे त्या किनाऱ्याची उंची काही सेंटीमीटरने वाढल्याचे शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी नोंदवले. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय उपखंडाचा उल्लेख कोणत्या नावाने केला जातो? बघा आपला जो भारतीय उपखंड आहे आपल्या भारतीय उपखंडाचा उल्लेख कोणत्या नावाने केला जातो असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, बघा ऑप्शन्स पहा या ठिकाणी, दक्षिण आशिया, प्राचीन प्रदेश, हिमालय प्रदेश की मध्य प्रदेश. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी भारताचा जो उल्लेख आहे हा दक्षिण आशिया म्हणून केला जातो. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, काय म्हणून केला जातो याचा उल्लेख? तर याचा उल्लेख विद्यार्थी मित्र दक्षिण आशिया, ओके दक्षिण आशिया असा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो. ओके, चलो पहा विद्यार्थी मित्र, यानंतर बघा भारतीय उपखंडाला दक्षिण आशिया म्हणजे साऊथ एशिया म्हणून ओळखले जाते. आता यामध्ये आपण बघितलं तर बघा साऊथ एशियामध्ये काही देश येतात. ओके, भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या या प्रदेशात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूटान, श्रीलंका आणि मालदीव या देशांचा समावेश त्या ठिकाणी होतो. ओके, बघा भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव, नेपाळ, भूटान, श्रीलंका या देशांचा समावेश जो आहे या ठिकाणी दक्षिण आशियामध्ये होतो आणि भारतीय उपखंडाला दक्षिण आशिया म्हणून त्या ठिकाणी ओळखल्या जाते, साऊथ एशिया. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला यानंतर बघा विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न काय, थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे? बघा विद्यार्थी मित्र, थरचं जे वाळवंट आहे हे भारताच्या कोणत्या दिशेला येतं असं विचारलेलं आहे. बघा पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. तर बघा विद्यार्थी मित्र, थरचं जे वाळवंट आहे हे भारताच्या पश्चिम दिशेला येतो. कोणत्या दिशेला येतं? पश्चिम दिशेला. बघा विद्यार्थी मित्र, राजस्थानमध्ये हे आहे. मग आता बघा या ठिकाणी थरचं जे वाळवंट आहे ओके हे भारताच्या पश्चिम दिशेला आहे. हे मुख्यत्वे भारताच्या राजस्थान राज्यात आणि याच्या वायव्य सीमेवरती पसरलेलं आहे. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र हे गुजरात, ओके गुजरात हे आहे राजस्थान. राजस्थानमध्ये आहे थरचं वाळवंट. गुजरातमध्ये कोणतं वाळवंट येतं? तर गुजरातमध्ये कच्छ. ओके, गुजरातमध्ये कोणतं येतं? कच्छचे वाळवंट या ठिकाणी येतं.
आता यामध्ये बघा राजस्थानमध्ये विद्यार्थी मित्र हा भारताच्या दिशा जर बघितला आपण, ओके, भारताच्या दिशेने जर बघितलं तर पूर्व, पश्चिम, ओके, उत्तर आणि दक्षिण. मग भारताचा विचार केला तर जे आहे हे कोणत्या दिशेला आलं, हे पश्चिम दिशेला आलं आणि पश्चिम आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि राजस्थानच्या दृष्टीने जर बघितलं, राजस्थान राज्याच्या, तर हे वायव्य दिशेला येतं. ओके, राजस्थानच्या वायव्य दिशेला हे येतं विद्यार्थी मित्र. ओके, चलो क्लिअर आहे सर्वांना. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांच्या खोऱ्यात कोणत्या संस्कृतीचा विकास झाला? ओके, बघा कोणकोणत्या याचा काय विकास झालेला आहे? हडप्पा, गुप्त, सातवहन आणि विजयनगर. विद्यार्थी मित्र संस्कृती म्हटलेलं आहे, ही सर्व काय, ही सर्व साम्राज्य होती. ओके, या ठिकाणी ही तिन्ही काय आहेत, ही तीनही साम्राज्य आहे. आपल्याला संस्कृती माहिती आहे, संस्कृती विचारली आहे, ती कोणती आहे? हडप्पा. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला बघा, गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा नद्यांच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृतीचा विकास झाला. ही प्राचीन संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या खोऱ्यात, ओके, प्रामुख्याने कुठे? सिंधू नदीच्या खोऱ्यात होती. याला सिंधू संस्कृती म्हणून ओळखले जाते आणि विकसित झाली आणि तिचा विस्तार जो आहे गंगा नदीच्या खोऱ्यापर्यंत झाला होता. ओके, विस्तार जो आहे हा गंगा नदीच्या खोऱ्यापर्यंत त्या ठिकाणी झाला होता. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर जेव्हा सर्वाधिक असते तेव्हा त्या स्थितीला काय म्हणतात? हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होत असतो. बघा, यापूर्वी देखील आपण बऱ्याच सेशन मध्ये हा प्रश्न कव्हर केला आहे. जेव्हा अंतर सर्वाधिक असते अशा वेळी काय म्हणतो आपण? अपसूर्य स्थिती. अंतर जास्त असेल तर अपसूर्य, अंतर कमी असेल तर उपसूर्य. ओके, अंतर कमी असेल तर उपसूर्य, अंतर जास्त असेल तर अपसूर्य स्थिती. आणि अपभू आणि उपभू जे आहे ही दोन स्थित्या ज्या आहेत या कशा संदर्भात आहेत? चंद्राशी संबंधित आहेत. ओके, चंद्रा संबंधित आहेत. चंद्र जर या ठिकाणी दूर असेल पृथ्वीपासून, ओके, पृथ्वीपासून चंद्राचं अंतर त्या ठिकाणी दूर असेल तर अपभू स्थिती आणि जवळ असेल चंद्र तर उपभू स्थिती. चला क्लिअर आहे सर्वांना. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार कक्षेमुळे सूर्य आणि पृथ्वीवरील अंतरात होणाऱ्या बदलांना अपसूर्य आणि उपसूर्य या नावाने ओळखले जाते. बघा विद्यार्थी मित्र, पृथ्वी सूर्याच्या जवळात जवळ असेल म्हणजे किती? तर 14.7 कोटी किलोमीटर असते, त्याला उपसूर्य असे म्हणतात. आणि 4 जुलैच्या दुमारास काय, तर पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर असते म्हणजे 15.2 कोटी अंतरावरती असते, त्याला अपसूर्य स्थिती असेही म्हणतात. ओके, चला विद्यार्थी मित्र बघा, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की टीईटी संदर्भात दररोज लाईव्ह क्लास तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत विद्यार्थी मित्र. ओके, बघा यानंतर पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती नदी विषुववृत्ताला दोनदा ओलांडते? बघा, खालीलपैकी कोणती नदी आहे विषुववृत्ताला 2 वेळा ओलांडते? कोणती आहे विद्यार्थी मित्र? या ठिकाणी या नद्यापैकी, दिलेल्या नद्यापैकी कोणती नदी येतं? तर दिलेल्यापैकी विद्यार्थी मित्र आहे कांगो नदी. कोणती आहे? कांगो नदी आहे जी विषुववृत्ताला 2दा ओलांडते. आणि भारतामध्ये एक नदी आहे मही, जी मकर वृत्ताला या ठिकाणी 2 वेळा ओलांडते. ओके, बघा सॉरी कर्कवृत्ताला. बघा, कांगो नदी ही विषुववृत्ताला 2 वेळा ओलांडते. त्याचप्रमाणे भारतामध्ये म्हटलं तर भारतामध्ये ही मही नदी ही 2 वेळा कर्कवृत्त त्या ठिकाणी ओलांडते. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. ताऱ्यामधील अंतर रिकामी जागा यामध्ये मोजल्या जाते. बघा, ताऱ्यामधील जे अंतर आहे, ताऱ्यामधील हे रिकामी जागा या अंतरामध्ये ओळखले जाते. कशामध्ये? याचं एकक काय विद्यार्थी मित्र? बघा, गॅक्टिक युनिट, कॉस्मिक किलोमीटर, सेलार माईल आणि प्रकाश वर्ष. तर ताऱ्यामधील जे अंतर असतं हे कॉस्मिक किलोमीटर या नावाने ओळखले जाते. ओके, कॉस्मिक किलोमीटर मध्ये मोजलं जातं. प्रकाश वर्ष जे आहे विद्यार्थी मित्र हे या ठिकाणी प्रकाश वर्ष, सूर्यकिरण या ठिकाणी सूर्याचं जे अंतर असतं या ठिकाणी जे आहे प्रकाश वर्षामध्ये मोजलं जात असतं. यानंतर बघा, अरवली पर्वतातील, ओके, अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? बघा, अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्र हा प्रश्न देखील आपण यापूर्वी बऱ्याच सेशन मध्ये कव्हर केलेला आहे. ओके, तर कोणता आहे? रिपीट होणारा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. IMP आहे, नोट डाऊन करून घ्या. रिपीट होणार म्हणजे होऊ शकतो हा प्रश्न. कोणता आहे? गुरु शिखर. ओके, कुठं आहे? गुरु शिखर, माउंट एव्हरेस्ट हिमालय मधील आहे. ओके, बघा यानंतर सद्भावना विद्यार्थी मित्र हे विंध्य पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. अस्तंबा सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर येतं. गुरु शिखर अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर, ओके, जे की हिमालय पर्वतरांगेमध्ये येतं. यानंतर पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? बघा, खालीलपैकी भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? आंबोली, दार्जिलिंग, चेरापुंजी की मानसिंगराम. ओके, तर विद्यार्थी मित्र मावसिंगराम हे जे आहे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. हे भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे. ओके, बघा, भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणजे काय तर मावसिंगराम. ओके, मावसिंगराम हे आहे आणि हे ठिकाण मेघालय राज्यातील पूर्व खासी हिल्स या जिल्ह्यात आहे. ओके, बघा, मेघालय मधील कुठे?
तर पूर्व खासी हिल्स मध्ये हे ठिकाण आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला, होप सर्वांना आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ समजला असेल विद्यार्थी मित्र, कारण की खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. यानंतर बघा, चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कुठे होते. ओके, चंदन जे आहे चंदनाचं सर्वाधिक उत्पादन कुठे होतं? पश्चिम बंगाल, कर्नाटक, जम्मू काश्मीर आणि केरळ. तर चंदनाचं जे सर्वाधिक उत्पादन आहे विद्यार्थी मित्र हे कर्नाटक राज्यामध्ये होतं. ऑप्शन नंबर 2 कर्नाटक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कर्नाटक मध्ये काय ते सर्वाधिक उत्पादन होतं. बघा, भारतात चंदनाचे सर्वाधिक उत्पादन हे कर्नाटक विशेषतः म्हैसूर या ठिकाणी होतं आणि कर्नाटक हे देशातील सर्वात मोठे चंदनाचे उत्पादक राज्य म्हणून देखील ओळखले जातं, कारण की तिथे चंदनाचे सर्वाधिक जे क्षेत्र हे चंदनाचं त्या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे? ओके, नागार्जुन सागर हे जे धरण आहे कोणत्या नदीवर आहे? बघा, ऑप्शन पहा या ठिकाणी काय विद्यार्थी मित्र. एक आहे गोदावरी, नर्मदा, कृष्णा आणि महानदी. तर नागार्जुन सागर हे कोणत्या नदीवर आहे? तर हे येतं विद्यार्थी मित्र कृष्णा नदीवर. कोणत्या नदीवर आहे? कृष्णा नदीवर येतं. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 कृष्णा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र नागार्जुन सागर हे धरण कृष्णा नदीवर बांधलेले आहे. हे धरण तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमेवरती स्थित असून भारतातील सर्वात मोठे दगड्या धरणापैकी हे एक आहे. सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी हे धरण अत्यंत महत्वाचे आहे. बघा विद्यार्थी मित्र, नागार्जुन सागर कृष्णा नदीवर आहे. सरदार सरोवर धरण नर्मदा नदीवरती येतं. हिराकूड धरण महानदीवर आहे आणि भाकरा नागल जे आहे ते सतलज नदीवरती आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्र चारही आपण बघितलेले ऑप्शन्स, कारण की आपल्याला ऑप्शन देखील या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे, कारण की यावरून देखील आपला प्रश्न हा त्या ठिकाणी निर्माण केला जाऊ शकतो. आपल्याला या टॉपिकवर देखील प्रश्न याचे चान्सेस खूप असतात. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून सांगायचं आहे आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, चला, तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून त्या ठिकाणी मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे यापूर्वी आपण खूप सारे पेपर्स सोल्युशन वाले या ठिकाणी अनोटेशन नोट्स वाले पेपर्स त्या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्र आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहेत. ओके, चला, आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे अशा पद्धतीने जो आहे मानसशास्त्र, बालमानसशास्त्र असो, सामाजिक शास्त्र असो, त्या ठिकाणी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण या सर्व प्रश्नपत्रिका ज्या आहेत यापूर्वी झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. सर्वांनी आपल्या चॅनलवरती जाऊन हे सर्व व्हिडिओज बघून घ्यायचे आहेत, कारण की परीक्षेला अवधी हा खूप कमी शिल्लक आहे विद्यार्थी मित्र. त्या अनुषंगाने यापूर्वीच आपण सर्व व्हिडिओज कव्हर करून घेतलेले आहेत आणि हे सर्व व्हिडिओ जे आहेत म्हणजेच काय तर यापूर्वी झालेल्या ज्या टीईटीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ या ठिकाणी आहेत विद्यार्थी मित्र. त्यातीलच प्रश्न या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. ओके, सर्वांनी हे चेकआउट देखील करून घ्यायचं आहे, किंवा या ठिकाणी चॅनलवर जाऊन या ठिकाणी कोर्स नाव दिसतं तर कोर्सवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी बघायची आहेत. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच. ओके, होप सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.